नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। लातों के भूत बातों से नहीं मानते, ईडी सीबीआय बाजूला केली तर सगळे गेलेले आमदार परत येतील। पत्रकार परिषद घेऊन मांडीला मांडी लावून बसतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवरती टीका। तर वीज वितरण कंपनी अदानींनी विकत घेतल्यावरती सर्वसामान्य लोकांना अडचणी येणार असल्याचं माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं भाष्य आहे। आता बघूया सविस्तर बातम्या। ईडी सीबीआय बाजूला केली तर सगळे गेलेले आमदार परत येतील, हीच मनोवृत्ती सरकारची पैसे लुटण्याची वृत्ती आहे। एक एक रुपया गोळा करून हे महसूल गोळा केला जातो, जनतेला लुटा आणि पैसे वाटा अशी ही वृत्ती असल्याचं प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। याचा अर्थ तर स्पष्ट आहे की मराठी भाषेचे विरोधक हेच आहे, कारण बातों के भूत लातों से मानना पड़ता उनको, कारण यांना बात कळतच नाही तर म्हणून लाता माराव्या लागतात आणि त्या एक भावना असतात असं मला वाटतं। आणि म्हणून निशिकांत दुबेंनी यावं ना, स्वागत तुम्ही करण्यात आम्ही स्वागताला येऊ ना तुमच्यासोबत, निश्चित येऊ। उद्धव ठाकरे यांच्याकडे काय खोके कमी आहेत का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केला। आमदारांशी संपर्क तुटला होता, ठाकरे कबूल का करत नाही? यांचा फार संपर्क आहे का? यांचा किंवा यांच्या पक्षाच्या नेत्यांचा फार संपर्क आहे का? मला असं वाटतं आमदाराशी संपर्क तुटला वगैरे पेक्षा तुमची ईडी सीबीआय जर बाजूला केली ना आणि पोलीस ही बाजूला केलं तर याच्यातले सगळेच्या सगळे वापस परत धावत येतील या मेंटॅलिटीमध्ये ना। आजही तुमच्या मानसिक दबावाखाली तुमच्याबरोबर काम करतात। बाकी तुमच्याकडं तुम्हाला पाहून येणं असं तुमच्यामध्ये काही नाही आहे। म्हणून जे काही आले एक एक म्हणजे प्रत्येकाची कुंडली आपल्याकडे की कोण कशामुळे केलेलं आहे। जे लोक तुमचेच लोक पत्रकार परिषदा घेऊन याची ईडी त्याची सीबीआय लावत होते तर तुमच्या आता सोबत मांडीला मांडी लावून बसतात। आता तुम्ही काय गोष्टी करतात, आमदाराशी संपर्क कमी झाला आणि हे झाला आणि ते झाला। आमदारांच्या ईडी लावल्या, वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या लावल्या आणि तुम्ही त्यांना कळायला लावलं, हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। गोल टोपीवाल्यांना मारा आणि मदरशात मराठी शिकवा, असं मंत्री नितेश राणे म्हणाले। नितेश राणे ज्याच्यावर कोणतं आपण रिॲक्शन देऊ नये असं मला स्पष्ट वाटतं। त्यांच्या विचाराला काही व्हॅल्यू नाही, त्यांचे पक्षच व्हॅल्यू देत नाही तर आम्ही काय विचारायचं त्यांना। वीज वितरण कंपनी अदानी विकत घेणार असून अदानींनी वीज वितरण कंपनी विकत घेतल्यानंतर सर्वसामान्य लोकांना अडचणी येणार असल्याचं भाकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलंय। जय श्रीराम। अत्यंत संवेदनशील हृदयाने मी आपल्याला एक गोष्ट अवगत करू इच्छितो। आपल्या महाराष्ट्रामध्ये महावितरण कंपनी जी आहे ही आता अदानी विकत घेतायत अशी खात्रीदायक बातमी माझ्याकडे आलेली आहे। मी बऱ्याच वर्षापासून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगत होतो की तुम्ही तुमची सर्व्हिस नीट द्यायला लागा, म्हणजे तुम्ही प्रॉफिट मध्ये आहे। एका ट्रान्सफॉर्मर वरती 30 कनेक्शन असतात, ज्याच्यामधले 15 व्हाईट असतात, 15 ब्लॅक असतात। 15 लोक पैसे भरतात, 15 लोक पैसे भरत नाहीत असं नाही, भरतात पण ते शासनाच्या तिजोरीत जात नाही। म्हणून 30 लोकांना जरी वीज मिळाली तरी प्रत्यक्षात शासनाच्या तिजोरीत 15 लोकांचे पैसे जातात आणि म्हणून एमएससीबी दमघाईस येते असं सांगितलं होतं। राज्य शासन एमएससीबीला पैसे देतं कारण का राज्य शासनाला कर्ज जास्त मिळतं जर एमएससीबीला पैसे दिले तर, म्हणून राज्य सरकार पैसे देतं। हे तांत्रिक विषय आहे, पण राज्य शासनाच्या भरोश्यावर जास्त दिवस ही कंपनी चालणार नाही, कारण राज्य शासन स्वतः दिवाळ करून चाललंय। हा अभ्यास त्यांना मी सांगितला होता पण तिने ऐकलं नाही आणि म्हणून आता ती एमएससीबी डबघाईस आलेली आहे आणि फार कमी दिवसात अदानी
ही कंपनी विकत घेणार आहे. अदानीने ही कंपनी विकत घेतली की न केवळ हे असले सांगून पण न ऐकणारे अधिकारी घरी जातील, पण सर्वसामान्य लोकही अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येईल. आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की सर्वजण सोलारवरती शिफ्ट होऊन जा. आणि सोलार कंपनीकडे मागायचं नाही, कंपनीकडे म्हणजे महावितरण कंपनीकडे नाही मागायचं. आपलं सोलार आपण खासगीत घेऊन यायचं. त्यांच्याकडे पैसे नाही भरायचे, कारण त्यांच्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. घरात असो शेतीत असो सोलरवरती शिफ्ट होऊन जा, जे तुम्ही स्वतः विकत घ्या. एमएससीबी कडे जाणं बंद करून टाका. एमएससीबी वर जर तुम्ही निर्भर राहिले तर अदानीने तुमची ठोकलीच. जय श्रीराम. वंदे भारतचा विस्तार नांदेडपर्यंत झालाय. ही रेल्वे 26 ऑगस्ट पासून धावणार आहे, परंतु संभाजीनगरकरांची रेल्वे पळवल्याचा आरोप होत होता. मात्र आता छत्रपती संभाजीनगर ते मुंबईसाठी स्वतंत्र नवीन एक्सप्रेस ऑक्टोबर पासून सुरू केली जाईल, असं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या शिष्टमंडळास दिलाय. वंदे भारतचा विस्तार नांदेडपर्यंत झाला आहे. ही रेल्वे 26 ऑगस्ट पासून धावणार आहे, परंतु संभाजीनगरकरांची रेल्वे पळवल्याचा आरोप होत होता. मात्र आता छत्रपती संभाजीनगर ते मुंबईसाठी स्वतंत्र नवीन एक्सप्रेस ऑक्टोबर पासून सुरू केली जाईल, असं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या शिष्टमंडळास दिलाय. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 2189 कोटी रुपयांचा निधी केंद्राने दिला. यानंतर शुक्रवारी मराठवाड्यासह विदर्भातील खासदारांच्या शिष्टमंडळाने वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी खासदार कराड यांनी स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेसची छत्रपती संभाजीनगर नागरिकांची सोय लक्षात घेत सुरू करण्याचं निवेदन वैष्णव यांना दिलं. तेव्हा वैष्णव यांनी वंदे भारत एक्सप्रेससाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील रेकचा कोटा उपलब्ध होत असल्याचं सांगितलं. रेक उपलब्ध होताच छत्रपती संभाजीनगर ते मुंबई नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाईल, असं आश्वासन मंत्री वैष्णव यांनी दिल्याचं डॉक्टर कराड यांनी सांगितलंय. वंदे भारतचा विस्तार नांदेडपर्यंत केलाय. वेळेत बदल केल्याने संबंधित रेल्वे दुपारी 2:30 वाजता मुंबईत पोहोचते. यामुळे उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांची मोठी अडचण होते. दरम्यान आता नवीन वंदे भारत देण्याचं आश्वासन मिळाल्याने खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलंय. खासदार डॉक्टर कल्याण काळे, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, खासदार बळवंत वानखेडे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्याचा व्यापक प्रसार, ओळख व दृष्टिकोन प्रतिबिंबित करणारे नवीन बोधचिन्ह व बोधवाक्य तयार करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे. 8 ऑगस्ट 2025 पर्यंत स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. खुल्या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी कल्पक, अर्थपूर्ण व सौंदर्यपूर्ण बोधचिन्ह तयार करणं, प्राधिकरणाच्या कार्यपद्धती, दृष्टिकोन व शहराच्या विकासाची दिशा अधोरेखित करणारे बोधवाक्य सुचवणं इत्यादी विषय राहणार आहेत. या स्पर्धेमध्ये सर्व नागरिक, व्यावसायिक डिझायनर, विद्यार्थी, कलाकार, सर्वसामान्य नागरिक, ग्राफिक्स डिझायनर, वास्तुविशारद, अभियांत्रिकी तज्ज्ञ यांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ₹20,000, द्वितीय पारितोषिक ₹15,000, तिसरे पारितोषिक ₹10,000 व उत्तेजनार्थ पारितोषिक ₹2 प्रत्येकी 5,000 असं पुरस्काराचं स्वरूप आहे. अधिक माहितीसाठी छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, विभागीय आयुक्त कार्यालय, परिसर, दिल्ली गेट, छत्रपती संभाजीनगर. दूरध्वनी क्रमांक 0240 29 94 98 येथे संपर्क साधावा, असं आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत.
शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था, NEP 2020 ची अंमलबजावणी, MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा, स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगाडणे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती ही उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मज़ेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ
मैं बिज़नेसमैन हूँ, मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ, दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है। इसका बेसिक रीज़न ये है कि इस वक्त का घर में हाइजीन फूड मिलता है, बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है। दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है, ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है। तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है। जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो, बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। शास्तीपासून मुक्ती आणि 90 सेकंदात ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधा या दोन योजनांचा नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं प्रतिपादन महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। याबरोबरच व्यापाऱ्यांना देखील 95% सूट लागू करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली आहे। प्रॉपर्टी टॅक्स अगदी 90 सेकंदाच्या आत तुम्हाला भरता येतं। त्यामध्ये पाणीपट्टीचा असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, गुंठेवारी चलन कॅल्क्युलेटर असेल आणि त्यासोबतच तक्रारीही करण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबोट आपण सुरू केलं आणि गेल्या फोर्टनाईट म्हणजे जुलै 14 तारीखपासून आपण जे सुरू केलं, शास्ती ते आझादी, शास्तीतून मुक्ती, हा दोन योजनेचा खूप चांगला प्रतिसाद आहे। फक्त एका काळी म्हणजे गेल्या वर्षी यापूर्वी 20 लाख 30 लाख येण्याच्या ठिकाणी 2 करोड 70 लाख, कालचं तर किती 2 crores 81 lakhs पर डे सर, पर डे येत आहेत। लोकांनी ऑनलाईन सुद्धा स्वतःहून भरता येईल। नागरिकांनी कार्यालयात येऊन गर्दी करायची गरज नाही, फक्त अगदी मोबाईलमध्ये गुगल पे ही करता येतं। आणि बरेच रेसिडेन्शियल आणि मिश्र हा प्रॉपर्टीज पुरतं ठेवलं होतं। व्यापारी आणि औद्योगिक या सर्व लोकांनी विनंती केली, सर आमच्या पण खूप अडचणीच्या आहेत, बरेच गैरसमजातून किंवा काही कारणास्तव आम्ही भरलेलं नाही आहे, त्यालाही सूट द्या। आणि बरेच ठिकाणी काही गुंठेवारी करण्यासाठी सुद्धा अडचणी येत होत्या, म्हणून 95% त्यांनाही आपण सूट आजपासून लागू केलेल्या आहेत। महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने तालुक्यातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासह नागरिकांच्या शासन स्तरावरील अडीअडचणी जाणून त्या गावातच सोडवा असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले। त्यासोबतच महसूल सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी केले। गाव नकाशावर अनेक वर्षापासून 100 वर्ष 150 वर्ष कोणीही रस्ता चोरला असेल, रस्ता लपवला असेल, रस्त्यावर अतिक्रमण केलं असेल किंवा त्याला कुठेतरी ज्या वेळेस एखाद्याच्या मागण्यावर अन्याय होऊ नये यासाठी आपल्याकडे महसूल विभागाचा एक विभाग आहे, मोजणी ऑफिस। तुम्ही कितीही अतिक्रमण करा, त्यांच्याकडे एक सीट असतो, टोबस नकाशा असतो, त्याला मार्किंग असते, ते किती वर्षानंतर पाहिलं
तर तुम्हाला व्यवस्थितशीर रस्ता दिसल, पायवाट असल, पायवाट दिसल. दुसऱ्यावर अन्याय होणार नाही. महसूल विभाग आणि महसूल विभागाची जे कार्यपद्धत आत्ताच सांगितली एसडीएम साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी, त्यांनी स्पष्ट केलं का एक गोष्टीला दोन लोक मागतात. एक नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे न्याय द्यावाच लागल. एकाला न्याय दिला तर दुसरा म्हणतो माझ्यावर अन्याय झाला. या महसूल मध्ये अनेक प्रोव्हिजन ठेवलेली आहे. तहसीलदारांनी निर्णय दिल्यानंतर एसडीएम कडे अपील आहे. एसडीएम ने निर्णय दिल्यानंतर अप्पर कलेक्टर असतात, कलेक्टर ऑफिस असतात, त्याच्यानंतर कमिशनर, महसूल मंत्र्यापर्यंत न्याय मागण्याची कार्यपद्धत आहे. महसूल विभागाचा संपर्क हा समाजातील सर्व घटकांशी येतो. जीवनाचा असा एकही भाग नाही की जो महसूल विभागाशी संबंधित नसतो. त्यामुळे महसूल विभागाचे कर्मचारी म्हणून आपण सर्व समाज घटकांशी विनम्रतेने वागले पाहिजे. महसूल कर्मचाऱ्यांनी नोकरीचं कर्तव्य बजावत असताना सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन समाजसेवाही करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले आहे. छत्रपती संभाजीनगर उपविभागामार्फत महसूल दिन कार्यक्रमाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड, तहसीलदार कैलाश वाघमारे, अपर तहसीलदार डॉक्टर परेश चौधरी आदी उपस्थित होते. उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. नायब तहसीलदार सतीश भदाने, मंडळ अधिकारी कल्याण वानखरे, सहाय्यक महसूल अधिकारी श्रीधर दांडगे, ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील शेळके, महसूल सहाय्यक शोभा टाक, वाहन चालक MM शेख, शिपाई समीर शेख, महसूल सेवक अण्णा जाधव या कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य करून जनतेस सेवा द्यावी. आपलं कर्तव्य हे जनतेला सेवा देणं असून ही सेवा विनम्रतेने दिली जावी. अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंगीकार करून सेवेचा दर्जा उंचवावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने यांनीही कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. प्रास्ताविक डॉक्टर व्यंकट राठोड यांनी केलंय, तर रघुनाथ शेळके यांनी आभार मानले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. लातों के भूत बातों से नहीं मानते. ईडी सीबीआय बाजूला केली तर सगळे गेलेले आमदार परत येतील. पत्रकार परिषद घेऊन मांडीला मांडी लावून बसतील. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवरती टीका. तर वीज वितरण कंपनी अदानींनी विकत घेतल्यावरती सर्वसामान्य लोकांना अडचणी येणार असल्याचं माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं भाकी आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.